भिवंडी तालुका के वलगांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी महाराष्ट्र के आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज के तिथि अनुसार सार्वजनिक शिव जयंती उत्सव का आयोजन वल शाखा द्वारा आज दिनांक 10 मार्च 2023 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा पर फूल माला अर्पण की और आरती करके वल शाखा द्वारा छत्रपति शिवाजी महाराज की पालकी भी निकाली गई। इस अवसर पर भारतीय कामगार सेना माजी चिटनीस कृष्णकांत जी कोंडलेकर, विश्वास जी थले, उप जिला प्रमुख गोपाल जी पाटिल, तालुका प्रमुख कुंदन जी पाटिल, माजी सभापति व विद्यमान सदस्य पंचायत समिति विकास जी भोईर, सचिव भिवंडी ग्रामीण दीपक जी पाटिल, जय भगत, उद्योगपति वसंत जी भोईर, वल सरपंच योगिता नरेंद्र पाटिल, सदस्या प्रेसिता भागीरथ पाटिल, उप तालुका प्रमुख सुशांत जी इताड़कर, युवा सेना तालुका अधिकारी पंकज घरत, चेयरमैन शेतकरी उन्नति मंडल काल्हेर राजू पाटिल, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुलिस पाटिल संघटना गिरीधर पाटिल, तंटा मुक्त समिति अध्यक्ष कुंडलिक जी भोईर, माजी सरपंच जगदीश पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक जयवंत भोईर, ज्ञानदेव भोईर, महिला मंडल अध्यक्षा राज्यश्री भोईर, उप विभाग प्रमुख रोहिदास महात्रे, उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, उप विभाग प्रमुख सचिन पाटिल, शाखा प्रमुख वल अनंता भामरे, वार्ड क्रमांक 1 शाखा प्रमुख बजरंग भोईर, उप शाखा प्रमुख दयाराम पाटिल, निवर्ती पाटिल, शिवबा प्रतिष्ठान अध्यक्ष विजय भामरे, उप तालुका संघटिका नंदिनी ताई भोईर, निवर्ती भोईर, प्रीतम भामरे, रविंद्र भामरे, मुरलीधर पाटिल, पंडरीनाथ पाटिल, उदय पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व शिव सैनिक तथा वल ग्रामस्थ मंडल महिला व पुरुष उपस्थित थे।
शिवभक्तांचं इथे दर्शन झालं असेल, कृपया आपण बसून घ्यायचं आहे. एक थोड्याच वेळात आपण इथं मिरवणुकीला सुरुवात करणार आहोत. उपस्थित सर्व शिवभक्त उपस्थित जरी साजरी झाली तरी महाराष्ट्राला या कमी नाही आणि काहीच या गरजेला कमी पडणार नाही असं मला वाटतं. महाराजांची जयंती प्रथम कोणी साजरी केली असेल तर ती महात्मा फुलेंनी साजरी केली 1870 साली आणि 1895 साली लोकमान्य टिळकांनी हा उत्सव तयार केला. अशा पद्धतीने आज आपण त्यांचाही वारसा चालवत आहोत. महाराजांचा अनेक किस्से आहेत. इथे मी सर्व बोलून दिवस पूर्ण पडणार नाही, परंतु आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आलेले आहेत तेही 2 शब्द बोलतील म्हणून माझे शब्द आवडते घेतोय. जय जय महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की
फाल्गुन कृष्ण तृतीया छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जी आपण तिथीनुसार साजरी करतो। सालाबादप्रमाणे शिवसेना शाखा वळच्या वतीने ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करतो। कारण तसेच आहे की हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्व शिवसैनिक ही तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असते। आज आपण बघतो की सर्व ठिकाणी एक उत्साह आहे। काल शिवजयंतीची पूर्वतयारी जेव्हा करण्यासाठी आम्ही भिवंडीला गेलो, बघताना खरोखर बरं वाटलं आणि मनाला आनंद सुद्धा वाटला की जसं दिवाळीच्या आधी बाजारपेठ जशी फुललेली असते तशी काल आम्हाला बघावयास मिळाली की फटाक्यांच्या दुकानामध्ये सुद्धा आम्हाला गर्दी बघायला मिळाली। तर एकंदरीत हे चांगलं आहे की सर्व मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करतात। आपल्या माध्यमातून एवढंच सांगावंसं वाटते की आपण जसं करू त्याचे मुलं आपले अनुकरण करत असतात। एक छोटंसं असं सांगेन की आपण दूर न दूर फिरण्यासाठी जातो, आपण गोव्याला जातो, पण तिथून 15-20 किलोमीटर असलेला सिंधुदुर्ग किल्ला हे बघण्याचं टाळतो। आपण रत्नागिरीला जातो, तिथूनच एक 10 किलोमीटर रायगड किल्ला आहे, तिथं आपल्याला जायला वेळ नसतो, आपल्या मुलांना न्यायला आपल्याला वेळ नसतो। आपण महाबळेश्वरला जातो, थंड हवेच्या ठिकाणी आपल्या मुलांना फिरायला नेतो, पण तिथून 5 किलोमीटरवर प्रतापगड आहे, तिथं आपल्याला मुलांना न्यायला आपल्याला वेळ नाही। आपल्या मुलांना थंड हवेच्या ठिकाणी किंवा पर्यटनासाठी जरूर न्या, तो त्यांचा अधिकार आणि तुमचं कर्तव्य आहे। पण जिथे आपल्या बाप जात्याचं गरम रक्त सांडलंय त्या गड किल्ल्यांवर आपल्या मुलांना न्यायला विसरू नका। आपण बघतो आपला महाराजांचा प्रत्येक किल्ला आपण त्याच्याकडून शिकवण घेऊ शकतो। आपल्याला जर कधी नवनिर्मितीचा ध्यास असेल तर तो राजगडवर जाऊन यावं। आपल्याला आपल्या दूरदृष्टीचं जर मोजमाप करायचं असेल तर ते विजयदुर्गावर जावं। माणूस कधी अडचणीत असेल तर त्यांनी पन्हाळगडावर जावं आणि कायदा आणि परिस्थिती त्याच्या विरुद्ध असेल तर त्याने प्रतापगडावर जावं। आणि माणसाने स्वतःचा आत्मविश्वास गमावला तर एकदा रायगडावर जाऊन महाराजांची भेट घेतली तर नक्कीच त्याचं जीवन सफल होईल। आज शिवजयंतीचा हा उत्सव सर्वत्र मोठ्या धुमधडाक्यात साजरा होतोय। मी माझ्या वतीने आमच्या शिवसेना शाखा वळ शाखा परिवाराच्या वतीने सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। शिवसेना शाखावर आयोजित सार्वजनिक उत्सव 2023 आजचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आमच्या या वलगावमध्ये पार पडलेला आहे। या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला वर्ग हे उपस्थित होते। तरुण आणि आमचे ग्रामस्थ मंडळी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वर्ग यांचेसुद्धा मी आभार मानेन आणि सर्वांचं मनापासून आभार मानून मी शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्वी एकच जयंती होती, पण आता खऱ्या अर्थानं वर्षभर महाराजांची जयंती साजरी करायला हवी असं प्रत्येकाला वाटतं। आणि त्याचाच एक भाग म्हणून या वर्षभरामध्ये माझ्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या 3 जयंत्या होतात। शासकीय जयंती असेल 19 फेब्रुवारी रोजी, तर आज तिथीनुसार शिवजयंती असते आणि ती आज इथं साजरी होते। तिसरी जयंती होते ती वैशाख अक्षय तृतीयेच्या एक दिवशी अगोदर असते, म्हणजे
ती एक होते. अशा प्रकारे 3 जयंत्या होतात. पण आजची जी शिवजयंती खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करताना प्रत्येक शिवप्रेमी मराठी माणसाला शिवाजी महाराजांची अस्मिता जागी करण्यासाठी प्रत्येकाला एक वेगळं बळ येतं आणि त्या बळानुसारच आपण आपली पूर्ण ऊर्जा त्यामध्ये खर्च करत असतं आणि महाराजांना मानवंदन करत असतो. अशा या शिवछत्रपती महाराजांना शिवार मुद्रा करतोय आणि इथेच थांबतो. जय जय.